सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया झी24 तासनं उघड केलेल्या पुणे गैरव्यवहार प्रकरणाचे पुरावे गृहमंत्री अमित शहांकडे सादर करणार आहे। दमानिया दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत। खारगे समितीतील 5 सदस्य पुण्याचे आहेत, त्यामुळे ही समिती न्याय देईल असं वाटत नाही, असं दमानिया यांनी म्हटलेलं आहे। त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना यांनी। अंजली दमानिया थेट राजधानी दिल्लीत पोहोचलेत। ही जी बॅग दिसते या बॅगेत ते क्लेम करतायत की यात खूप सगळे दस्तावेज आहेत आणि त्यात महत्त्वपूर्ण म्हणजे झी24 तासने उघडीस केलेलं पुणे गैरव्यवहार प्रकरणाचे पण डॉक्युमेंट्स यात आहे। अमित शहा यांच्या ऑफिस बरोबर संपर्क झालाय, नेमकं कधीपर्यंत त्यांना भेटणार आहे, कधी भेटणार आहे आणि काय एक अपॉइंटमेंटची? आताच्या घटकेला मी 2दा त्यांच्या ऑफिसशी माझा संपर्क झालाय। ते जे ऑफिसर होते त्यांनी मला कळवले की संध्याकाळी त्यांची लिस्ट सगळी तयार होते आणि त्यांना हो कोण हवं नको ते कळतं। आता माहीत नाही, गृहमंत्री आहेत ते देशाचे, त्यांचे शेड्यूल्स असतीलच, त्याच्यात आता कधी मिळत आहे मला माहीत नाही, पण उद्या सकाळपर्यंत मला सांगितलं जाईल असं सांगितलंय। वेळ जर नाही मिळालं तर पुढे काय आंदोलन करणार आहे, नेमकं काय एक कॉल घेणार? मी वाट बघणार आहे, 2 दिवस मी वाट बघणार आहे। मिळालं ठीक, नाही मिळालं तर मुंबईला जाऊन हायकोर्टात याच्या विरुद्ध याचिका करणार आहे की हे मी सगळ्यांना सांगून सुद्धा, अगदी थेट होम मिनिस्टरला सांगून सुद्धा कारवाई जर होत नसेल कोर्टाने हे ऐकलंच पाहिजे। तर जे अंजली दमानिया इथे दिल्लीत पोहोचलेत आणि बरोबरच दिल्लीत डॉक्युमेंट्स घेऊन आले आहेत अजित पवार आणि बरोबरच पार्थ पवार यांच्या विरुद्ध जे सगळे दस्तावेज आहेत त्यात खास करून पुणे गैरव्यवहार प्रकरण जे झी24 तासने उघडीस केलं आहे त्याचे सगळेचे सगळे जे डॉक्युमेंट्स आहेत ते इथे आणले आहेत आणि ते अमित शहांना भेटू त्यांना जे आहेत हे सबमिट करणार आहेत आणि अजूनपर्यंत कारवाई का नाही झाली आहे याचं हेच प्रश्न त्यांना विचारणार। दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट शंकर मलिक बरोबर मी उर्वशी खोना, झी मीडिया।